आजच्या या लक्षवेधीच्या माध्यमातून जसं आता सन्माननीय आमदार संदीप भाई यांनी सांगितलं, या राष्ट्रीय महामार्ग आमच्या बीड आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यामधून जातो. जवळपास याची एकूण लांबी 39 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये माझ्या पाथर्डी तालुक्यात जवळपास 14.30 किलोमीटर एवढी लांबी माझ्या पाथर्डी तालुक्यामध्ये येते. 2018ला याचा मंजुरी झाली, काम सुरू झालं, 18 महिन्यामध्ये काम झालं आणि त्याचा उल्लेख आता सन्माननीय आमदार महोदयांनी केला आहे. डिसेंबर 19 पर्यंत खरं तर हा रस्ता पूर्ण होतं, गरजेचं होतं. परंतु आज 8 वर्ष झाले यामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया असेल, निवाडे असतील, आवड असेल, हे काही राहिलेले आहे. आणि 8 वर्षामध्ये अनेक ॲक्सिडेंट झाले, अनेक लोकांना जीव गमावा लागला, धुळीचा त्रास खूप झाला. मंत्री महोदयांनी जरी सांगितलं की 2 वर्ष कोरोनात गेले भूसंपादनाची, किंवा ज्यावेळेस हा DPR बनवला गेला त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांना मंत्री महोदय विश्वासात घेतलं गेलं नाही. कधी त्याची रुंदी 14 मीटर, 16 मीटर, 20 मीटर, आणि त्यामुळं जे अधिकारी ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांच्यावर खरं तर कारवाई झाली पाहिजे. या रस्त्याची किंमत खरं तर 277 कोटी होती आणि प्रत्यक्षात काम 199 कोटीचं झालेलं आहे. आणि भूसंपादनासाठी जवळपास 35.5 कोटी याची तरतूद होती. परंतु नंतर ज्यावेळेस हा प्रोजेक्ट सुरू झाला, आणि जसं की एखादा प्रोजेक्ट सुरू होताना 75% त्याचा भूसंपादनाची प्रक्रिया पार पडणं आवश्यक होतं, पण या प्रोजेक्टमध्ये हे कुठेही दिसून येत नाही. कारण की बऱ्याचदा नॅशनल हायवेचे लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या जमिनी किती ताब्यात घेतल्या, किती राहिल्या, त्यांचे फळझाडं किती गेलेत, विहिरी किती गेल्या, घरं किती गेले, याची कुठेही प्रत्यक्ष त्यांना सांगण्यात आलं नाही. आणि त्यामुळे थोडासा रोष या ठिकाणी या रस्त्याच्या कामाबद्दल झालेला आहे. आणि प्रत्यक्ष मोजणीनंतर भूसंपादनाने जवळपास 78 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी लागते. याचा वाढीवचा प्रस्ताव आर ऑफिस मुंबईला आला, तिथून 3 वर्षापासून तो तिथेही प्रलंबित आहे. आणि यामध्ये माझ्या पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी 1, मालेवाडी 2, भालगाव 1, त्याचबरोबर कासावाडी 1 आणि कासावाडी 2 आणि खरवंडी आणि मुंगुसवाडे हे 5 गावं यामध्ये येतात. आणि या गावांच्याच भूसंपादनासाठी जवळपास 14.80 कोटी मंत्री महोदय या ठिकाणी लागतात. आणि त्यामुळे या रस्त्याचं काम जागोजागी काही पॅचेस झालेत, काही अर्धवट राहिले, काही ठिकाणी साईड गटार या ठिकाणी केलेल्या नाही आहेत. मागच्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या या भागातील सगळ्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, शेतीचं प्रचंड नुकसान झालं, जनावरं यामध्ये वाहून गेलेले आहेत. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की अनेक वर्षापासून प्रलंबित असं लोकांची अशी भावना झाली की पूर्वीचा आमचा जो रस्ता होता तोच ठीक होता. नॅशनल हायवे करून आमची खूप मोठी गैरसोय रस्त्यामुळे झालेली आहे. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की भविष्यामध्ये एखादा असा प्रोजेक्ट, त्यामध्ये करोडोचा निधी या ठिकाणी शासन लोकांच्या सोयीसाठी करतो, परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या दुर्लक्षामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी झालेला आहे. आपण याच्यावर काय कारवाई करणार आहात? आणि त्याचबरोबर माझा दुसरा एक प्रश्न याला जोडून आहे की मंत्री महोदयांकडे, आणि परवाच मी कोकण भवनला सुद्धा या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे. आमचा दुसरा एक पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752E हा सुद्धा आमच्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातून जातो. आणि यामध्ये सुद्धा हाही प्रोजेक्ट जवळपास 8 वर्ष झाला आहे. जवळपास 8 वर्ष झाला, हा पण झालेला नाही, पूर्ण झालेला नाही. 39 किलोमीटरची याची लांबी आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील मुंगी, हातगाव, बोदेगाव, लाडजळगाव, शेट्टे आणि पाथर्डी तालुक्यातील मिडीसांगवी, भालगाव आणि कासावाडी हे गाव आहे. याच्या भूसंपादनाचा मोबदला फक्त मंत्री महोदय एकाच गावाला, भालगावला 4 कोटीचा मिळाला. या भूसंपादनासाठी तरतूद फक्त 6 कोटीची केलेली आहे. आणि परवा मी जेव्हा कोकण भवनला मंत्री महोदय माहिती घेतली तर जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त याला भूसंपादनाला पैसे लागतात. आणि आता अधिकारी सांगतात की आम्हाला एवढे पैसे मिळत नाही आहेत. केंद्राकडून असे निर्देश आलेले आहेत की आता आहे त्या रुंदीमध्येच हा रस्ता पूर्ण करायचा आहे. परंतु काही गावांना जे आपले नॉर्म्स होते नॅशनल हायवे त्याप्रमाणे भालगावला पैसे मिळाले, उर्वरित गावांना या ठिकाणी पैसे मिळत नाही. त्यामुळे लोकांचा आता बऱ्याचदा घराचा मोबदला असेल, विहिरी असतील, त्यामुळे लोकांनी काम बंद केलेलं आहे. आणि म्हणून हा प्रस्ताव आपल्याशी आपण या ठिकाणी बोललोय तर आपल्याला प्रोजेक्ट एक असल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील लोकांना भूसंपादनाचे पैसे मिळत नाही आणि शेवगावचे अजून अवार्ड निवाडे होणे बाकी आहे. तर हा रस्ता आपण कधी पूर्ण करणार आहात? आणि जे पूर्वी ठरल्याप्रमाणे बाकीच्या गावांना जो मोबदला मिळाला तो आपण उर्वरित गावांना त्याप्रमाणे द्यावा, ही माझी विनंती. याबाबत आपण शासन स्तरावर किंवा केंद्र स्तरावर पाठवून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करते. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यातील जो आदरणीय ताईंच्या मतदारसंघातला या रस्त्याचा जो भाग येतो तो साधारण सगळा मिळून अध्यक्ष महोदय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 यामधला 14.30 किलोमीटर एवढा आदरणीय ताईंच्या मतदारसंघात हा रस्ता येतो. यातलं साधारण 14 किलोमीटरची लांबी पूर्ण झालेली आहे. आणि यामधलं भूसंपादनाच्या काही प्रक्रिया राहिल्या होत्या आणि या सगळ्याच याच्यामध्ये नक्कीच भूसंपादनाला विलंब झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. पण आता भूसंपादनाचे जे अवॉर्ड आहेत ते आपण पूर्ण केले. थोडं भूसंपादनाची जी रक्कम आहे ती केंद्रीय स्तरावरून आपल्याला पाठपुरावा करून हे करायला लागते. आपण ती मिळवण्यासाठी आपला कुठलाही प्रस्ताव आता आपल्याकडे प्रलंबित आपण ठेवलेला नाही. तेव्हा आमचा पाठपुरावा चालू आहे लवकरात लवकर. पण एक मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय दोन्ही सदस्यांना करू इच्छितो की मे 2024 पर्यंत भूसंपादनाच्या रकमासुद्धा देण्याचं नॅशनल हायवेचं आणि PWDचं नियोजन आहे आणि रस्ता पण पूर्ण करून देण्याचं नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये जर कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी कुणी जर या नियोजनामध्ये कमी पडले तर त्या ठिकाणी आम्ही विभागाकडनं कार्यवाही 100% करू. दुसऱ्या जो रस्त्याचा विषय आदरणीय ताईंनी मांडला तो या ह्याच्यामध्ये नाही आहे. पण मी आदरणीय ताईंना घेऊन त्या रस्त्यासंदर्भातली एक बैठक
आयोजित करून त्याच्यावर भूसंपादनाच्या बाबतीत जे योग्य निर्णय करता येईल ते करू. तर दुसरं एक आपण अध्यक्षमध्ये केले की भूसंपादनामुळं फॉरेस्ट लँडमुळं बऱ्याच वेळेला प्रकल्प लांबतात. तर आता आपण विभागाकडनं एक सूचना दिलेल्या आहेत आणि आपण मुख्यमंत्री महोदयांनी पण हे केलेलं आहे की आता इथून पुढं 90% भूसंपादनाचं काम होऊन जमीन ताब्यात आल्याशिवाय प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात करायची नाही. कारण कुठं कुठं ज्याचा उल्लेख केला की रस्ते निम्मे होतात, निम्मे खराब राहतात, ॲक्सिडेंट होतात आणि मग परत भूसंपादनाची किंमत जी आहे ती नंतर वाढत जाते आणि मग लोकांच्या तक्रारी, सदस्यांकडे तक्रारी, लोकप्रतिनिधींकडे तक्रारी चालू होतात. तेव्हा आता इथून पुढे जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनाच आहेत की 90% भूसंपादन करून जमीन ताब्यात आल्याशिवाय प्रकल्पाचं काम हे सुरू करायचं नाही असं आहे. आणि दुसऱ्या रस्त्याची बैठक हे आदरणीय ताईंना घेऊन करून जो असेल तो निर्णय योग्य पद्धतीनं केला जाईल. चला योगेश. अप्रैल को देखो चमका भी सितारा.